लाईव्ह चालू आहे. कोण दर्शन घ्यायचं असेल तर बाहेरून दर्शन पण घेऊ शकता. मार इकडे जाऊया. इकडे इकडे मस्ती करूया. ठीक आहे, करूया. तिकडे नको जाऊया. तिकडे 80 फूट आणि 900 फूट नको जाऊया. इकडेच आपलं काय ते. चला फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे काळे मांडवी धबधबा जोहार इथे. हो अक्षय कुळे. कुठून आले? घाटकोपर. मुंबई. नमस्कार मंडळींनो, मी अक्षुकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सकाळचे वाजलेत आता मस्तपैकी 6 वाजलेत प्रॉपर एकदम एक्झॅक्टली. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला समजलंच असेल. तर आपण चाललो आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिरात, जे एक ज्योतिर्लिंग आहे तिकडे चाललो आहे. आणि दुसरा प्लॅन आहे तो पण कालमांडवी वॉटरफॉलला. तर आपल्याबरोबर आज बाईकचा लाईनअप आहे. एक आपले एक्सपल्स आहे, एक विनूची हिरोची बाईक आहे ती मित्राची आणला नाही, आणि ती एक अँटॉक आहे, आणि अजून एक ॲक्टिवा आहे. म्हणजे आपल्याकडे 4 गाड्या आहेत. आज 4 बाईकचा लाईनअप आहे. बाकीचे आले नाहीत कारण का अचानक भयानक प्लॅन ठरला आणि त्याच्यातले आम्ही 8 जण का 7 जण आता निघालो. फक्त सोलो विनू फक्त एक सोलो आहे. आणि हां अजून एक ॲक्टिवावाला एक फक्त सिंगल बाकी आहे, सिंगल आहे. पण हा अचानक भयानक प्लॅन मित्रांनो एकदम एक्झॅक्टली मस्त झाला आणि भरपूर दिवसानंतर निघालो. त्याच्यामुळे जरा हळूहळू जाऊया. म्हणजे कुठे बाहेर जाताना आपण ह्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरतो, म्हणजे घाटकोपरला आपलं नाव श्रेयस टॉकीच्या इथला. आणि बाईकचा लाईनअप आपला असा आहे. ही हिरोची बाईक आहे स्कूटी, ती आणली विनूच्या मित्रांनी, म्हणजे विनूच्या मित्राची बाईक आहे. आणि ही आपली, आणि त्याच्यानंतर ही खंडोबांची ॲक्टिवा आणि एक अँटॉक. आणि बघायला गेलं तर आज विनू आहे आपल्यासोबत, सिद्धू, सोम, आपला नाही वैभव, भाव्या, आणि तो नाव काय रे, दीप्तेश. त्याला सगळे खंड बोलतात, म्हणजे टोपण नाव. चला आता वाजलेत पण 6-9 झालेत. निघूया आता लवकर आणि आपला 2 तासाचा प्रवास आहे. तर पहिला स्पॉट जो आहे ना आपल्याला, ज्या पहिल्या लोकेशनला जायचं आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे, तिकडे जायचं आहे. आणि त्याचाच मॅप आपण डिस्प्लेमध्ये लावलेलं आहे मोबाईलला. मस्त की उजाडलं पण आहे, त्याच्यामुळे सकाळी ट्रॅव्हलिंग करायला ना एवढी मजा येते ना की काय विचारू नका. शपथ रिअली एक नंबर आहे क्लायमेट, एक नंबर. प्लॅन जो केला ना आपल्या बाब्याने गेला अचानक भयानक. म्हणजे बाब्या मला फ्रायडेला बोलला की अक्षू आपण जाऊया म्हणून असं. तर कालमांडवी वॉटरफॉलला. तर म्हटलं चला ठीक आहे, कालमांडवी वॉटरफॉलला जाऊया, कारण का सुमेर पण चालू आहे, म्हणजे उन्हाचे दिवस पण चालू आहेत. तर म्हटलं जाऊया मस्त वॉटरफॉलला एन्जॉय करूया. तर एन्जॉय करता परत विषय एकदा असा निघाला काल रात्री, जेव्हा आम्ही सगळे पोरं भेटलो. तर म्हणतात आपण जर इथे चाललो तर इथे जायला काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे 51 या 52 किलोमीटरच आहेत फक्त समथिंग. तो म्हटलं तिथे पण जाऊया त्र्यंबकेश्वरला. तर म्हटलं चला तर आता त्र्यंबकेश्वर पण करूया. जर जाताना जर एकाच वेळी जर 2 कामं होत असतील तर वेल अँड गुड. काय हे सांगा तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये सांगा. असं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास. सकाळ रोड बघा मित्रांनो, एकदम ओपन, एकदम खाली मस्तपैकी. हे असे रोड भेटले ना मजा येते गाडी चालवायला. आणि गाडीची हिटिंग जी आहे ना ती जास्त जाणवत नाही. गाडीची हिटिंग आता केव्हा जाणवेल माहिती आहे मित्रांनो, जेव्हा आता गाडी म्हणजे 9च्या नंतर ऊन स्टार्ट होईल ना
तेव्हा गाडीची हिटिंग जास्त जाणवत जाईल. तोपर्यंत मस्त क्लायमेट एकदम थंड वाटतं आहे. आणि बऱ्याच दिवसांना आपण जॅकेट घातलं ना तर जॅकेटमुळे गरम व्हायला लागलं, कारण रायडिंगची सवय नाही ना आता, जरा मध्यंतरी म्हणजे रायडिंगची सवय पूर्णपणे बंद झालेली. आणि विषय कसा आहे ना की कामाचा पण आहे, कामधंदे पण बघितलं पाहिजे मित्रांनो, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. फक्त राईड करून चालणार नाही. मी अगोदरच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं की कामधंदा सांभाळून सगळ्या गोष्टी करा तुम्ही. आनंद घेतला पाहिजे पण सगळ्या गोष्टी करून, फक्त राईड करून काही नाही भेटत. समोर डोंगर बघा, एक नंबर क्लायमेट, एक नंबर वाटतं, मस्त एकदम भारी वाटतं, खूप भारी वाटतं मित्रांनो. बोलतात ना कामाचा जो स्ट्रेस असतो ना तो पूर्णपणे निघून जातो, पूर्णपणे. आणि आता माझा नाक झालाय जाम, असं वाटतं पाऊस पडणार आहे पुढे जाऊन. आणि खरोखर मित्र गावी पाऊस पडतोय, गाराचा जो पाऊस असतो तो आपल्या राजापुरात पडलेला आहे. आणि बऱ्यापैकी एक व्हिडिओ बघितली होती काल की राजापुरात म्हणजे आपल्याला गाराचा पाऊस म्हणजे अक्षरशः पडलेला, म्हणजे बर्फाचा. हो 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 हो, एक नंबर भारी वाटतंय. गाडी खेचायला काय ना मित्रांनो, पळवली असती, पण पाठी आपले सगळे स्कूटी ड्रायव्हर आहेत, म्हणजे स्कूटी रायडर आहेत, तर त्यांच्यामुळे आपल्याला स्लो चालायला लागतं. कारण का आपलीच फक्त 200 cc आहे, बाकी सगळे 110 cc आहेत, एक 150 cc आहे. त्या रोडचं कधीपासून काम चालू आहे, अजूनपर्यंत पूर्णपणे होत नाही आहे. लास्ट टाइम पण इकडे आलेलो तर रोडचं काम चालू होतं, अजून तरी बऱ्यापैकी झाला आहे. रोड बघा मित्रांनो, रोड. आणि आपला विनोद रायडर बघा, रोड बघा मित्रांनो, 4 पदरी झालं, 4 पदरी, मस्त आहे तो. या ब्रिजवरती पण ट्रॅफिक आहे आज, काय एवढं ट्रॅफिक नाही निघणार. रिक्स नको, रिक्सवरून एक आठवलं, रिक्स आहे तो इश्क आहे. चल आपण मधून टाकूया गाडी. आपले 3 रायडर पुढे गेले. बाबा आपल्याला पण स्कूटी आणली पाहिजे होती साहिलची, होय ना. ते काय रोड बऱ्यापैकी चांगला मित्रांनो, पण डायव्हर्जन खूप आहेत आणि धूळ खूप आहे या रोडला. धूळ एवढी आहे ना की अक्षरशः पुढचं काय, जर एखादा ट्रक स्पीडने गेला ना तर पुढचं काय दिसत नाही, एवढी धूळ उडते. पण बऱ्यापैकी. आणि इकडे पुढे पण रोडचं अजून काम चालू आहे. यांना नॉनस्टॉपच नेऊया मित्रांनो, कुठे थांबूयाच नको, मध्ये नको ब्रेकला की वॉशरूमला, कुठेच थांबूया नको. यांना नॉनस्टॉप नेतो बघा. आता अजून आपल्याला किती दाखवतं, 2 तास 47 मिनटं, 1-1.5 तास रे. यांना नॉनस्टॉप नेतो, जेवढं कापता येईल तेवढं आता लवकर सकाळी कापतो, जेणेकरून उन्हामुळे त्रास होणार नाही. बघा हायवे सोडून आता परत आतल्या रोडला आलो, सर्व्हिस रोडला. आणि आता आपण ज्या गावात पोचलो आहे ना ते बाहुली गावामध्ये पोचलो आहे. हा बाहुली गावचा पेट्रोल पंप आहे, इथे लेफ्ट साईडला जवळजवळ पेट्रोल पंप आहेत, इथे पण आहे. आता मस्त रोड भेटला मित्रांनो बऱ्यापैकी. ह्याच्या मागचा पण रोड चांगला होता आणि हा पण रोड चांगला, एकदम डांबरीकरण आणि एकदम सुसाट आहे. इकडे भरपूर राईट साईडला बघाल ना आपल्या तर आय टी कंपनी, म्हणजे कंपन्या मोठ्या कंपन्या आहेत. आणि इकडे लेफ्ट साईडला बघाल तर पर्वतरांगा आहेत. असे तो आपला शूट घेतो आहे आपल्या गाडीचा, आणि आपला त्याने कडाकवाले एकदम अफलातून. म्हणजे बोलशाल ना राईड करायला एवढी आता मजा येते ना हे रोड बघून, म्हणजे पुढचे
आतापर्यंतचे नाही, पण हे आता रोड बघशाल ना, एक नंबर आहे, एक नंबर. हा पूर्ण शूट घेणार, कॅमेरा ऑफ नाही करत आहे आणि आपल्या कॅमेऱ्याला चार्जिंग पण लवकरात लवकर उतरत चालली आहे. असो, चार्जर पण आपण आता कॅरी केलेला आहे. शहापूर 75 किलोमीटर दाखवतो आहे. आता आपण इथे थांबलो आहे आणि आलेत आपले सगळे रायडर. हा साला पाठी होता. हा ए वैभव, गाडी आतमध्ये टाक, गाडी आतमध्ये टाक. आता मस्त की नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता वाजलेत 8:44 म्हणजे आणि भरपूर लेट झाला. आता ट्रॅव्हलिंग दाखवतं आहे 10:30, म्हणजे 2 तास दाखवत आहे. तर आता लवकरात लवकर म्हणजे तर आपल्याला 1.5 तास तरी लागेल. फटाफट निघू आता. खूप लेट झालं, एवढ्यात मंदिरात पोचलो पाहिजे होतं 9 9:30पर्यंत. ठीक आहे, जरा मजा मस्ती झाली. चला निघूया. आता किती वेळ लागतो काय माहिती नाही, पण आता मी तर बोलतो डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊनच ब्लॉक करेन, कारण का आपल्याला आता गोप्रोची चार्जिंग पण कमी आहे. चार्जिंग कमी असल्यामुळे चार्जर तर आणलेलं आहे, बट चार्जरचं जर कुठे परत आता एकदा जर थांबलो कुठे तर चार्जिंग लावता येईल, नाहीतर मग मला ह्या स्विचवरती लावता येईल केबलने. तर मित्रांनो, हा कसारा घाट आहे, पण घाटामध्ये एवढी ट्रॅफिक आहे ते समजत नाही मला. म्हणजे बहुतेक मला वाटतं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालेला असावा किंवा कुठला तरी ट्रक फसला असणार. कुठलं तरी काम चालू होतं म्हणून एवढी ट्रॅफिक होती. का नाही, ही पण गाडी चांगली आहे. हे काय, ह्या गाडीचं पण काय नाही झालं. काय बोलला हवालदार, काय बोलला हवालदार, काय बोलला मग? हां कोण? हां माहिती आहे. एक ट्रक बंद पडला इथे. यांच्या क्लच प्लेट जळतात चढावाला. ओ हो खाली बघा, एक नंबर. लालवाली ट्रेन पण गेली, कोकण कन्या. फायनली आपण मेन हायवेपासून आता लेफ्ट घेतला आहे. क्षेत्र कपिलधारा तीर्थ गेटजवळ. तो एक मित्र भेटला, काहीतरी सांगतोय. म्हणजे थोडंफार आम्ही डायरेक्शन विसरलेलो. अजून आम्हाला 56 मिनिट दाखवत आहेत, म्हणजे आता इथून सरळ दाखवत आहेत. अरे इथून सरळच जायचं आहे. हा हायवे, नाशिक हायवे. पोचलो आपण गेट जवळ. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपले सहसा स्वागत आहे. आणि बराच वेळ झाला, नाही बोललं तरी आता 11:15 वाजले, म्हणजे 11:30 झाले. सॉरी, भरपूर उशीर झाला. परत आता आपल्याला दर्शन घेऊन, आता दर्शन घेण्यासाठी किती लाईन आहे ते बघावं लागेल. मला वाटतं सकाळी लवकर निघालं पाहिजे होतं आपण, तर एवढ्यात पोचलो असतो. म्हणजे सकाळी लवकर जर निघतो ना 4:30-4पर्यंत, तर 8 वाजेपर्यंत या 7:30 वाजेपर्यंत आपण पोचलो असतो. म्हणजे आपल्याला बाकीच्या लोकेशनला पण आरामात वेळ भेटला असता आणि दुपारी घरी. मंडळीनं आपली गाडी लावलेली तिथे आणि बाकी ज्यांच्या गाड्या लावल्या तिकडे पुढे. तर आता इथून 2 मिनटं लागतील चालत.
आता फक्त बाब्या आणि मी आहे. आता बॅग आणि शूज वगैरे काढायला फक्त लागतील तिथे. ना आल्या येताना चल ठीक आहे. कौन सी भी बैग या पर्स लो सिर्फ 100 रुपए में. कौन सी भी बैग या पर्स लो सिर्फ 100 रुपए में. कौन सी भी बैग या पर्स लो सिर्फ 100 रुपए में. कौन सी भी बैग या पर्स लो सिर्फ एवढा 100 मोठा रुपए नको. में. कौन सी भी बैग या पर्स एवढा लो मोठा नको. 100 रुपए में. मोटर बाग तर भगवंत पावतो भेटूया आधी. तर मित्रांनो आता पोचलो आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे. आता हे तिघजण चौघजण कुठं काय माहिती नाही, बघावं लागेल. ते बोले गेटमधून आतमध्ये या, त्यांना एकदा कॉल कर. गर्दी भरपूर आहे. मंदिराची लाईन बघत आहेत, तिकडून अशी गेली आहे आणि हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. हे काय करताय? प्रसादी टिक्का लावा एकटे टिक्का लावा रे. प्रसादी येत आहे. पाय तरी पडला, स्क्रीन कुठे गेली? पाय तरी पडला. स्क्रीन आहे इकडे, इकडनं पाय पडलो. ऑनलाईनच काय जरा हो चंद्रकोर पाहिजे ना तुम्हाला. हे बस प्रसादी भेटली ना, प्रसादी भेटली ना सिद्धू, प्रसादी भेटली. दर्शन झालं, प्रसाद भेटली. कुठे चालला? लाईव्ह चालू आहे. कोण दर्शन घ्यायचं असेल तर बाहेरून दर्शन पण घेऊ शकता. आणि हे मंदिर आहे उत्तर महाद्वार. कुठे गेला? ए चल, हा काढूया ना. झालं. चला आता सगळे टिके लावत आहेत. आपला वैभवनी पण लावला. बाबा लाव सगळे लावत आहेत. दिप्तेश पण लावतो आता. मस्त. काय केलं नाही काय? अरे केसर ती उड्या विमा काय करू आता? ए बाबाला देव प्रसन्न झाला. फुल प्रकट केला. बाबाला देव प्रसन्न झाला. ए विनूच्या असं केसात लाव. स्वतःने प्रसन्न करून घेतलाय स्वतःच. VVIP एंट्री झाली. VVIP साई लीलावाले आले. भाई आमच्या बरोबर ना साई लीलावाले असले ना की कसं माहिती आहे काय, म्हणजे एंट्री डायरेक्ट मंदिरात. आम्ही डायरेक्ट मंदिरात जाऊन आलो, पाया पडून आलो. मस्त इथे दर्शन झालं आणि आलेलो आता. चला फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे काळेमांडवी धबधबा जोहार इथे. आता प्रॉपर टायमिंग झाला आहे. एक सेकंड. चला आतमध्ये चला. आता प्रॉपर टायमिंग झाला 2:18. सो भरपूर लेट झाला कारण का तिकडे आपण त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलेलो म्हणून. आता जरा मस्त की 2 तास जरा वेळ काढूया, टाईम काढूया इथे. आणि त्यानंतर मग आपण 4:30पर्यंत निघू. 4:30-5पर्यंत निघू कारण का इथे टायमिंगवरती वाटतं 5च्या नंतर मला वाटतं अलाउड नाही आहे इथे. तर एकदा तुम्हाला जर यायचं असेल तर एकदा इन्क्वायरी करून या. इकडे पार्टी चालू आहे. हे आंघोळ बिंगो करून आलेत मस्तपैकी. आणि आता ऊन बघा कडक एकदम. जरा एन्जॉय करूया. सिद्धू बेंद्रे गाडी चालवतात. इथे एंट्री द्यावी लागते. गाडीत लावा, दाबून लावा. सोबत आहेत काय भाऊ सर? हो 4 जण, 4 गाड्या. 4 गाड्या. हो. सांगा नाही का? अक्षय कोळे कुठून आले? घाटकोपर. मुंबई.
बरं एका गाडीचे किती? हां 8 जण आहेत. हो किती मेंबर आहेत? 4. 7 7 जण आहेत ना. हो आणि 4 बाईक. हो 220. 220. हां. एका व्यक्ती मागा 20 रुपये आहेत. हां हां आणि पार्किंगचे 20. अच्छा ठीक आहे ठीक आहे. यायचं असेल ना तर काळमांडवी धबधबा एंट्री गेट आहे. पर पर्सन अभाव 20 रुपये आणि त्यानंतर बाईकचे 20 रुपये, ऑटो रिक्षा 30, कार 50 आणि बस 100 असे रेट्स आहेत. हेल्मेटची जबाबदारी स्वतःची राहील. अगदी बरोबर. हेल्मेट तर आपण खालीच नेणार सोबत. 5-6 वाजेपर्यंत घेतात. दादा टायमिंग किती वाजेपर्यंत आहे संध्याकाळी? दादा टायमिंग किती वाजेपर्यंत आहे? टाइम सर 6 वाजेपर्यंत आज आहे. आज 6 वाजेपर्यंत. 6च्या नंतर घरी. हां 6 नंतर. इतर दिवशी सर सोमवार ते शुक्रवारपर्यंत आम्ही 5:30 वाजेपर्यंत असतो. अच्छा आज गर्दी होती ना त्याच्यामुळे 6 वाजेपर्यंत. 5 मिनटं किंवा 3 मिनटं जातील पोचायला. कुठल्या साईडला रे? पुढे दादा पुढे ना. एवढं चांगलं आपल्याला. ते तर आहेच रे, पण पार्किंग सावलीत भेटली पाहिजे जरा. इथं लावे बोलतो. या जरा इकडे पुढे. पुढे काय राहतो ना. ए बाबे पाठी घेत ना. चालेल. लॉक नको करू. हां हां काढावं लागतं. अशी उभी लावू काय? नाही लावा ते. झंडा करू. हां हां हे हेल्मेट घेऊन जाऊया खाली. थांब थांब थांब. चला इथून आता खाली जायला लागेल आपल्याला. आता आज गर्दी भरपूर आहे ना. शनिवार रविवार आहे गर्दी 2 दिवस. दिवशी कमी राहतो पब्लिक. हे मोबाईल घेऊन काही नको ठेवून चावी घेऊन जा. अरे तो चावीवाला सकाळी हॅरेंज झाला शोधून बाईकलाच चावी. आम्ही पण लक्ष दिला नाही. त्यात मध्ये त्यांनी मारला. एवढ्या गाड्यांमध्ये कुठं लक्ष नाही. चावी मोबाईल पण इथं सोडून जातात. ए वैभव गाडीची डिक्की ओपन कर. इथून किती लांब आहे? लोक खाली बाईक लावलेल्या वरती आहे सगळ्यांच्या आणि मोबाईल ठेवले फक्त एका. हे वैभवचा मोबाईल घ्यायला सांग. बाब्याचा नाही घेतलेला आपण. तू नाही घेतला तुझा? नाही घेतला नाही. ए सोम तुझा. हा सांग त्याला. वैभव सांग पटकन. मोबाईल घेतला का तुझा? अरे एकाने फोन घ्या खाली. फोटो नको काढायला. माझा आहे.
व्हिडिओ घेण्यासाठी थांबवला नाही एवढा वेळ. आपण या डबक्यात येऊ शकतो. हो हां हां कुठली पाण्यातली पहिली ती रील दाखव. बघ काय गर्दी बघ आहे मेला. ए लाईव्ह जॅकेटनी पोच मजा आहे उलट. हा 80 फीट वाला इकडे ह्या साईडला. हे बाय 80 फीट आहे बा इथं आहे. काय गर्दी आहे बघा इकडे बघा. ऊन पण तेवढंच आहे आणि पब्लिकची गर्दी पण तेवढी आहे. फक्त इथे येत आहे ज्या पण गोष्टी आणशाल त्या स्वतःच्या जिम्मेदारीवरती आणा, तर जेणेकरून इथे लॉकर्स वगैरे नाही आहेत किंवा तुम्ही बोलू नाही शकत की कुठल्या दुकानदाराची इथे ठेवतो म्हणून. स्वतःची रिक्स. चला पुढे झाला. नाही नाही इथे थांबूया ना, इथेच थांबूया. आपले सेपरेट ठेव. कुठे तिथे वरती इथे दगडावर ठेवूया काय का इथे ठेवूया? इथे ठेवूया. चांगली जागा. इथे कोणाला तरी थांबायला लागेल. हो कशाला म्हणजे बॅग कसं? सोडून नको येड्या पागलच काय इथे बॅग सोडून तिकडे एवढा लांब जाणार वरती तू. एवढा वरती जाऊ नाही शकत. इकडे जाऊया. इकडे मस्ती करूया. ठीक आहे तिकडे नको जाऊया मरू दे. तिकडे 80 फूट आणि 900 फूट नको जाऊया. इकडेच आपलं काय ते मजा करूया. हे 30 फीट आहे. आणि इकडं 15 आहे, इकडं 25 आहे. तिकडे 5 आहे. तिकडे 5. तिकडे जाऊया. हा आपण 5 मध्ये आपण 5 मध्ये जाऊया. डुबलो मग नाही जा. भरपूर गर्दी आहे भरपूर. हा बघ ह्याच्या इथं कमरे एवढा आहे. मग इथे जाऊया ना. आता मी चाललो पाण्यात. बाकीचे गेलेत. सिद्धूने पाण्यात गेलेत. सिद्धू, बाब्या, दीपेश आणि विनू गेलाय. बाब्या इथे आहे आणि आपला सोहम इथे आहे. लाईव्ह जॅकेट घालून आलेत. आपण लाईव्ह जॅकेट नाही घालणार कारण का आपण फक्त 25 फीटच्या आतमध्येच चाललो. 5 इकडे आहे आणि 25 इकडे आहे आणि जास्त हाय तिकडे वरती आहेत. आपण काय एवढे रिक्स नाही घेणार आहोत. सो जातो आता पाण्यात जरा भिजून मग नंतर मस्त पाण्यात आलेलो आपण. आणि आपली मंडळी इथे 2 जण येत आहेत. सिद्धूने कोपरं जाऊन आणलं बॅगेत ठेवलेला. आणि आपले 2-3 जण लाईव्ह जॅकेट घालून फिरतात. 2 जण लाईव्ह जॅकेट घालून फिरत आहेत. एक सोहम आणि बाब्याने उडी मारल्यानंतर दगडाबिगडावर आपटलो. बाब्या तिथं आपटलं ना तू? हा ट्रेनिंग देत होता. वैभव ट्रेनिंग देत होता. आपण जमलं ना उडी टाकूचं बघत होता. आणि इथे 30 फीट आहे पाणी. म्हणजे आपल्याला नाही बोललं तरी आपल्या मजा आहे तेवढी जाऊ शकतात. आम्ही मारली ना कुठे आम्ही तिघांनी इथे उडी मारली. दिसली नाही. जा दाखव परत मार. मी गेलो जायला लागतं. जा परत मार. तिकडून मारायची. चला इकडे नाही मारायची. तिकडे जाऊ तिथं तर टेंटच्या इथं आणि तिकडनं इकडं मारतो. जा. चला भेटलं तुला मारतो नाही भरबे छातीवर मारलीच नाही उडी. का छातीवर मारलं तरी काय लागणार नाही तुला. पण हा प्रेशर नाही भेटत पाण्यात कारण का हे वरती येतं ना. आपल्याला पोहता येत नाही त्याच्यामुळे आपण जास्त मानबीन टाकून पाण्यात नाही टाकलेली. तिकडं झूम होईल का? पहिली उडी मार. अक्षय कोळी
अक्षय कुळे. अक्षय तेवढे काय विषय नाही. याच्याच मार. वॉटरप्रूफ आहे पण ही केस काढल्याच्या नंतर जी इथं क्लिप असते ना ती नाही आणली मी, कारण का आपण मोठं ब्लॉग करत होतो ना त्याच्यामुळे. काय एका जणाचा पडलाय गोप्रो कधी आता आता मागं पडलाय. अच्छा. मागच्या संडेला चले. मार. हे जावा तुम्ही पण उडी मारा. इकडे बारक्या लेडीज पण पोहण्यासाठी आहेत आणि लाईव्ह जॅकेट वगैरे सगळं तिथे वरती भेटतं. आणि तो निळावाला जो दिसतो ना तिथे वरती तो लेडीजसाठी चेंजिंगसाठी रूम आहे. म्हणजे तिथे एक आणि परत जे टेंट वगैरे छोटेसे बांधलेत ना तिथे म्हणजे चेंजसाठी आहे लेडीजसाठी फक्त. ओन्ली फक्त लेडीज, बाकी जेंट्स वगैरे नाही. आणि लाईव्ह जॅकेट वरती 100 रुपयाला भेटतो. 100 रुपयाला 1 तास काहीतरी भेटतो. पण आम्ही तिघांनी चौघांनी नाही घेतलेला कारण आम्हाला कसं पोहता बिवता येतं ना. आम्हाला पोहता बिवता येतं ना त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह जॅकेट वगैरे नाही घेतलेलं. पण हां गावाला पोहतो. हे पाणी कसं गोड आहे ना त्याच्यामुळे कसं आम्हाला पोहता येत नाही. पण आम्ही कसं जास्त करून खार पाण्यात पोहतो. इकडे नको पाणी खोल आहे. चला परत चला चला. नाही तुझा पाणी खोल पाणी खोल. मंडळीनो आता वाजलेत संध्याकाळचे 4:45. तर मस्तपैकी त्र्यंबकेश्वरचा टेम्पलचा म्हणजे जो पहिला लोकेशन होता तो पण व्यवस्थित झाला. मस्त राईड वगैरे झाली. आणि आता जो कालमांडवी वॉटरफॉलचा जो मजा मस्ती केलेली आणि थकलेलो आता भरपूर. जेवायचा टायमिंग पण झालेला. दुपारी पण जेवलेलो नाही कारण दुपारी आपल्याला इकडे यायचं होतं त्याच्यामुळे. कारण का डिस्टन्स जरा मोठा होता म्हणजे 1-1.5 तासाचा प्रवास होता त्याच्यामुळे तो कापाचा होता. म्हणून लवकर इकडे बंद होईल म्हणून मजा करायला नंतर भेटणार नाही. कारण का 5 वाजता इकडे बंद होतं पण सॅटर्डे संडे ते बोलले की 6 वाजता बंद होतं. त्याच्यामुळे जर आला तर लवकर या इकडे. आणि आता पोरं पण थकलेत खूप. आता इथं ऑलमोस्ट तयारी चालली आहे. आणि आता गाडी चालवताना पण आता 3 तास ट्रॅव्हलिंग करायची आहे. आणि भाईनी 80 फूट 80 फूट हे 5 फूट 30-25 माझ्या 80 पेक्षा जास्त होता. या दोघांच्या 80 पेक्षा जास्त होते. जास्त पाण्यात जवळ गेलेले. आणि बाब्या पण एक होता. दीपेशने आम्ही 25 फुटापर्यंत गेलेलो. जास्त पाण्यात गेलेलो नाही कारण पाण्याची जास्त मस्ती करत नाही. आपल्याला एक तर पोहता येत नाही आणि वाचवणारा फक्त वैभव होता. बाकी तुला पण पोहता येतं. हां तर मग आता थकलेलो. आता जाऊ कुठेतरी हॉटेलला जेवताना जर छोटा मिनी ब्लॉग केला तर करेन नाही तर नाही करणार. सो ह्या ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जो कोण नवीन असेल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि आतापर्यंत प्लॅन आहे की म्हणजे प्रत्येक महिन्याला कुठेतरी सॅटर्डे संडे बाहेर जायचं. बघू आता कसं काय होईल कारण का जॉब पण फर्स्ट जॉब सगळ्या पहिल्या सिक्युरिटीज करायला लागतात आणि त्याच्यानंतर बाकी. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.